तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ असतो. कशा आहे तुम्ही? मजेत आहे ना? पंकजदाचा फोन येऊन गेला आपल्याला, तू लवकर येऊन जा म्हणे. आरसी स्पोर्ट्स शॉप हे आपल्या दुकानाचं नाव आहे म्हणे. ह्या दादू दिसल्याबरोबर मनलोक पाहू म्हणे, मॅडासारखा अंदर चालला जाय म्हणे. तू डायरेक्ट पंकजदासोबत भेट म्हणे. मग काय बाबा, ह्या दादून म्हटल्यावर यायचं तर मान ठेवाच लागते बाबा. दादूला खतरनाक दिसला मला. पंकजदा म्हणून लावला लाईट नाही, हे टोप्या गिप्या काढून ठेवल्या होत्या. टोपी गिपी अशाच नव्हत्या, 70-70च्या होत्या, चॅम्पियनच्या टोप्या. तुम्हाला तर माहिती आहे ब्रँड किती चालून राहिला. पिंकवाली मला आवडली, हे मी घेऊन जाईन. 500-500 रुपयात टोप्या होत्या ह्या. आपल्याला 450 रुपयातच भेटून जाईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आदिदासचे पॅन्ट, नायकीचे पॅन्ट, त्या खतरनाक तू कुठेही हात टाक म्हणे. जिथं पाय जिथं नजर गेली ते पण नाही काढ म्हणे. आपल्यापाशी पूर्ण क्वालिटीज माल भेटत म्हणे. आपल्यापाशी काहीच डॅमेज भेटणार नाही म्हणे. हे तू पंकजदावर विश्वास कर म्हणे. त्या पंकजदावर तू टेन्शन नको घेऊ म्हणे. सांग म्हणे आपल्या प्रेमाच्या पब्लिकले माल कसा आहे. तर माल गिल दाखवला. मग बॅटा गिटा दिसला. क्रिकेट जे खेळते त्याच्यासाठी भाऊ लय खतरनाक ऑफर सुरू आहे. 1500 पासून आपल्याशी चालू होते तर 3000पर्यंत लय चांगल्या बॅटा आहे. हे आपले ऑनर होते, मागच्या वर्षी खेळलो होतं काटोली. MVP स्पार्टनचे ऑनर होते. वेदांता वय याने बी एक टोपी घेऊन घेतली. पंकजदा म्हणे अप्पर दाखवून दे म्हणे. तू बाबू 550 रुपयाचा अप्पर आहे म्हणे. तुझ्यासाठी 450-500 रुपये लावून देईन म्हणे. तुझ्या पब्लिकसाठी बी 450-500 रुपये लावून म्हणे. काही विषय नाही आहे म्हणे. तू फक्त घालून पाहा म्हणे. पाहून का क्वालिटी गिलिटी सर्वात चांगली होती. मस्त 500-450 रुपयात भेटून राहिलो. टोपी दिली पंकजदानं फ्रीमध्ये, घेऊन जा म्हणे घरी. हे मीनं घेतलं होतं. मग आलो इकडे. शालीमारची बंदूक आहे का बा, हे मशीन आहे ना पंकजदानं. इथं तुम्हाला म्हटलं होतं नाही दाखवतो मी तुम्हाला बॅटा गिटा कशा बनते, पंखा कशा बॅटा बनते तर.